नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा, प्रकरण 14. जिकडे नजर टाकावी तिकडे नाळीच्या दाट रांगा, हिरव्या काळ्या निळ्या रंगांच्या असंख्य छटा, जागोजाग लहान मोठं जलाशय, जणू चंदेरी मुलामा दिल्या काळसर रंगाचे डोहच, स्तब्ध, शांत, आत्मसंतुष्ट. नजर फिरवली की तिला भेटणारी भात शेतीची खाचर, चौकोनी, लांबट, तिकोणी, वाकडी तिकडी, चिखल मातीनं बरबट गढूळ पाण्यानं भरलेली. खाचरात रोपं लावण्यासाठी वाकल्या खेडूत स्त्री पुरुषांच्या लहान लहान रांगा. त्या रांगातल्या पुरुषांची घामानं तकाकणारी काळी भोर पिळदार घोटीव अंग, स्त्रियांच्या कमरेच्या जाड खादीच्या पांढऱ्या शुभ्र लुंग्या, अंगातली पांढरी आखूड जाकीट आणि एकेकीच्या माथ्यावरचा विपुल केशभार. नजर खूपच दूर फाकू दिली की तिला अडवणारी पर्वतांची रांग, प्रचंड गर्दीच्या सभेत अगदी कडेला उभे राहिलेल्या, एकमेकांच्या खांद्यावरून डोकावण्यासाठी डोकं उंचावणाऱ्या माणसांची आठवण करून देणारी गिरी शिखर, पर्वतांच्या अंगावर माजलेली पोफळीची व इतर अनेक वृक्षांची जंगलं. त्यांचा तो गडद निळसर काळसर रंग जणू पर्वतांची नग्नता झाकण्यासाठीच कुणी त्यांच्या अंगावर फेकलेला मखमलीचा जाड रुझामाच, आणि डोंगर माथ्याच्या त्या दाटीतल्या अगदी शेवटच्या अस्पष्ट दिसलं न दिसलं असं वाटणाऱ्या शिखराला भिडलेलं आभाळ, स्वच्छ, चमकदार, निळं, किती निळं त्याला काही सुमार. त्या देखाव्याकडे बघता बघता बिंबा म्हणे, इतकं निळं आभाळ दुसरीकडे कुठे पाहायला मिळत नसेल खचित. तिच्याजवळ बसला भूषण फक्त तिच्याकडे पाहून हसे. ती त्याला विचारी, का हसलात? तो अधिकच हसे आणि म्हणे, किती खुळी आहेस तू. आभाळाचा रंग सगळीकडे सारखाच, तो काय देशादेशात बदलतो. एकदा ती म्हणाली, तुम्ही काहीही म्हणा, कालपासून मी पाहते आहे इथल्या आभाळाचा निळा रंग काही वेगळाच. किती निळा ते सांगण्यासाठी कोणता शब्द वापरावा समजत नाही. काळाभोर, हिरवागार असं आपण म्हणतो, पण निळा या शब्दापुढे कोणता शब्द वापरायचा सांगा ना. मी काही भाषेचा तज्ज्ञ नाही, तरी सांगा. तिनं त्याच्या डोक्यावरच्या झुलपातून हात फिरवत लाडीकपणानं म्हटलं. तो हसला आणि म्हणाला, निळा निळा असं दोनदा म्हणावं म्हणजे झालं. दोनदा म्हणून नाही भागायचं, निळा 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 असं 3दा तरी म्हटलं पाहिजेत. असं म्हणून तिनं मान वर केली आणि ती हसत राहिली. त्यानं चटकन हात पुढे करून तिची हनवटी वर उचलली आणि पुढे वाकून तिचा मुका घेतला. तो दूर होऊ लागला तेव्हा त्याला मिठी घालून किंचित उडून ती म्हणाली, 3दा. त्यानं आणखी 2 वेळा तिचं चुंबन घेतलं आणि म्हटलं, सोड आता. हातांची मिठी सैल न करता ती म्हणाली, मी किती सुखात आहे तुम्हाला काय ठाऊक. तिनं त्याचं मस्तक जवळ ओढलं आणि ते आपल्या खांद्यावर टेकून तिथे कुरवाळू लागली. तो हळूच म्हणाला, बिंबा. त्याचं मस्तक उचलून त्याच्या नजरेला नजर लावून तिनं विचारलं, काय? काही नाही, तुला नुसती हाक मारण्यातच किती सुख होतं तुला काय ठाऊक. तिचे डोळे आनंदाने चमकले. तिच्या कंठातून हसण्याचा स्वर फुटला. एखाद्या बासरीत वादकानं हळूच फुंक घातली की तिच्यातून प्रकट होणाऱ्या स्वरासारखा. किंचित गदगदून घोटाळून तिच्या नाजूक ओठांतून बाहेर पडणारं तिचं ते हसणं भूषणला अतिशय आवडत असे. ज्या दिवशी त्यानं ते प्रथम ऐकलं त्या दिवशीच तिच्याविषयीची त्याची वृत्ती पालटू लागली होती. तोपर्यंत त्यानं तिच्याकडे धड पाहिलंही नव्हतं. तिच्या स्त्रीत्वाची किंचितही जाणीव त्याला नव्हती. जणू आपण सांगितलेला मजकूर लघुलिपीत लिहून घेणारं एक यंत्र एवढीच तिच्याविषयी त्याची समजूत होती. मजकूर सांगताना वाघाच्या कातड्यावर आसन घालून डोळे मिटून तो बसलेला असे.
त्याची वाणी अव्याहत चालू राहत असे. 2 घटकांनी तो म्हणे, आता थांबूया. ती निघाली की विचारी, जाऊ? तो फक्त मान हलवून संमती देई. एके दिवशी तिनं टाईप करून ठेवलेले कागद तपासून पाहता पाहता त्यानं तिला विचारलं, हे काय लिहिलं आहात? मी असं का सांगितलं? पहा काय लिहिलं आहात. कागदावर वाकून पाहण्यासाठी ती त्याच्याजवळ गेली. त्याच्या उजव्या खांद्याचा तिच्या डाव्या खांद्याला स्पर्श झाला. तिचे डाव्या कानशिलावरचे केस त्याच्या अंगाला लागले. क्षणमात्र कागदावरची अक्षरं तिला दिसेनाशी झाली. वाचा बरं, काय टाईप केलं आहात? मी सांगितलं असेल लव्ह ऑफ मेडिटेशन, चिंतनाचं प्रेम, आणि तुम्ही चक्क टाईप केलं आहे मेडिटेशन ऑफ लव्ह, प्रेमाचं चिंतन. ते ऐकताच ती हसली होती. असं हास्य त्यानं पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. स्त्रियांचा निकट सहवास त्याला पूर्वी घडलेला नव्हता. स्त्रीचं हास्य त्यानं क्वचित ऐकलं होतं, परंतु असं हसणं कधीच ऐकलं नव्हतं. अगदीच वेगळा होता तिच्या हसण्याचा स्वर, किंचित गदगदून घोटाळून बाहेर पडल्यासारखा वाटणारा. एखाद्या बासरीत वादकानं हळूच फुंकर घातली की तिच्यातून प्रकट होणाऱ्या स्वरासारखा. एखादा चमत्कार अनुभवाला आल्यावर माणसाच्या चर्येवर दिसणारा विस्मय आणि आनंद त्याच्या मुद्रेवर बिंबाला दिसला. त्याच्या हास्याचं कारण तिला कळलं नाही, परंतु त्याच्या चर्येवर हास्य उमटलेलं ती प्रथमच पाहत होती. तिच्या अंतःकरणात समाधानाच्या लहरी उठल्या. त्या दिवसापर्यंत तिच्या मनात त्याच्याविषयी आदर, किंचित भय आणि दूरत्व होतं. त्या भावना क्षणभर लोपल्या. तो मनानं जवळ आल्यासारखं तिला वाटलं. त्या दिवसापर्यंत त्याच्याकडे येऊन काम करता करता ती मनाशी म्हणत राहिली होती, याला मोहाच्या जाळ्यात अडकवणं अशक्यप्राय आहे. हा श्रीमंत आहे खरा, परंतु विरक्त आहे. याच्या राहत्या जागेचा थाट ऐशा आरामाचा आहे, परंतु हा स्वतः त्यापासून जणू अलिप्त आहे. प्रीतीचं लाडिक बोलणं, अर्थपूर्ण नेत्रकटाक्ष असल्या लाघवांचा याच्यावर कुठून परिणाम होणार. तिच्या ध्यानी मनी नसताना अकल्पित रीतीनं त्याचा निकट सहवास तिला मिळाला होता. तिनं ठरवलं होतं की काय वाटेल ते करून याला वश करायचं, परंतु आपला हा निश्चय व्यर्थ आहे असं तिला वाटू लागलं होतं. त्याच्या बोलण्या चालण्यातलं वृक्ष वैराग्य पाहून ती निराश झाली होती. ती मनाशी आश्चर्य करी, हा कधी हसत नाहीच की काय. यामुळं त्याचा हास्य पाहताच त्या हास्याचं कारण जरी तिला मुळीच कळलं नाही, तरी तिला वाटलं की तो मनानं आपल्याजवळ आला आहे. तिला फार समाधान झालं. तिला नकळत हास्याचा स्वर तिच्या कंठातून पुन्हा बाहेर पडला. ती हळूच पुटपुटली, माझी चूक झाली, क्षमा करा, पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही. तिची कोणती चूक आपण तिच्या निदर्शनास आणली त्याचं स्मरणच न राहिल्याप्रमाणे त्यानं तिच्याकडे पाहिलं. ती दूर झाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इतका वेळ तिचा दंड आपल्या खांद्याला लागलेला होता. तिचे केस आपल्या कानशिलाला लागलेले होते. तो स्पर्श संपला तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की तो फार सुखकारक होता. या प्रसंगानं तिच्याविषयीची त्याची वृत्ती पालटली होती. दुसऱ्या दिवशी ती आल्याबरोबर त्यानं म्हटलं, किती उशीर? तिच्याजवळ घड्याळ नव्हतं. एका उंच कपाटावर मांडलेल्या घड्याळाकडे तिनं नजर टाकली. 10 मिनिटांचा उशीर तिला झाला होता. त्या अभिप्रायानं तिनं त्याच्याकडे पाहिलं. तिचं म्हणणं समजल्याप्रमाणे तो म्हणाला, पण वाट पाहत राहिले की जास्त उशीर झाल्यासारखं वाटतं. तो हसला. ती म्हणाली, जास्त थांबेन मग तर झालं. तो पुन्हा हसला. तिचा पहिला पगार मिळाला तेव्हा तिनं 2 उत्तम साड्या घेतल्या. उंची कपडाच्या फॅशनेबल चोळ्या शिवून घेतल्या. लिपस्टिक लावायला प्रारंभ करण्याचं तिनं ठरवलं. चमकदार इयरिंग्ज खरेदी केली. उंच टाचांच्या सँडल्स घेतल्या. झोकबाज हँडबॅग निवडली. हा सारा नवा जामानिमा करून ती त्याच्याकडे गेली. त्या दिवशी बाहेरच्या खोलीत एका कपाटातल्या पुस्तकाची चाळा करीत तो उभा होता. त्यानं विचारलं, कोण पाहिजे? म्हणजे यानं मला ओळखलंच नाही तर? तिला एकदम हसूच आलं.
आणि त्याला आवडणारं ते हास्य ऐकल्याबरोबर हातात काढून घेतलेलं पुस्तक तसंच धरून त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि म्हटलं, किती फसलो मी. तो तिला निहाळीत राहिला. जणू तिच्या रूपसौंदर्याच्या कोणत्या भागाकडे अधिक वेळ बघावं ते ठरवता न आल्याप्रमाणे त्याची नजर फिरतच राहिली. बिंबाच्या मनात धिटाईचा एक विचार आला. तिने विचारलं, साऱ्या कपाटांना नवं वार्निश लावून घेतलं होतं ते लक्षात नाही वाटतं. तिच्या त्या प्रश्नाचा रोख मुळीच न कळल्यामुळे त्याने विचारलं, म्हणजे काय? केवढा डाग लागला आहे पहा की. असं म्हणून तिनं त्याचा रिकामा हात हातात घेतला आणि त्याच्या मनगटावर रुमाल चोळला. त्यानं विचारलं, गेला? डाग पडलेलाच नव्हता तर तो जायला काय उशीर लागणार. बिंबानं रुमाल उचलून म्हटलं, गेला. केवढा तरी होता. तिनं त्याचा हात सोडला नाही. तिच्या रुमालाचा सुगंध दरवळला. तो म्हणाला, वॉर्निशचा ओलेपणा इतका वेळ टिकतो? ते शास्त्र मला नाही बाई माहीत. तिनं मुरका मारला आणि ती हसली. भूषण तिच्याकडे क्षणभर बघत राहिला. त्याची नजर ओळखून तिनं पदराशी चाळा केला. स्वतःला सावरल्याप्रमाणे झटकन तिच्यापासून दूर होत तो म्हणाला, चला कामाला लागूया. नंतरच्या दिवसात बिंबा अधिक धिटाईने वागू लागली. त्याच्या हृदयाचं स्थान तिला प्रथम अभेद्य वाटलं होतं, परंतु तसं ते नव्हतं हे आत्ता तिला पुरतं समजलं होतं. स्वभावतः तो विरक्त असेलही. आजपर्यंत वैराग्याच्या वाटेनं तो गेला असेलही. इंद्रिय वासनेवर विजय मिळवण्याचं तत्त्वज्ञान त्याच्या मनानं स्वीकारलं असेलही. योग साधनाची त्याची तळमळ आणि खटपट खरी असेलही. परंतु तो बदलला होता हे तिला स्पष्ट दिसत होतं. काही झालं तरी तो पुरुष होता. स्त्रीच्या मोहात सापडून ज्यांनी वैराग्याचं व्रत सोडलं अशा पुरुषांची कितीतरी उदाहरणं होतीच की. एवढा तपस्वी विश्वामित्र, परंतु मेनकेच्या मोहजालात तोही सापडलाच ना. भूषणची बदलत चाललेली वृत्ती पाहून बिंबाला नवल वाटलं नाही. आनंद झाला, आत्मविश्वासही वाटला. ती तारुण्यात प्रविष्ट झाली तेव्हापासून तिनं स्वतःच्या रूपाचा विचार कधी केलाच नव्हता. गरिबीशी झगडत कशीबशी जगणारी ती, तिला सवड कधी झाली होती स्वतःचं सौंदर्य न्याहाळून पाहण्याची. त्या आरशापुढे ती केस विंचरीत असे तो पुरता टिचभर देखील नव्हता. स्वतःचं संबंध प्रतिबिंब तिनं क्वचितच पाहिलं होतं. परंतु भूषणची वृत्ती पालटविण्याचा, त्याला अंकित करून घेण्याचा प्रयत्न जसजसा साध्य होऊ लागला तशी तिची खात्री पटली की आपण रूपानं सामान्य नाही. स्वतःचं सौंदर्य उंची वस्त्रांनी आणि प्रसाधनांनी ती अधिकाधिक नटवू लागली. आपल्या नटण्या थटण्याचा व लाडीक बोलण्याचा परिणाम भूषणवर किती होतो ते ती पाहू लागली. तिला वाटू लागलं, माझा हेतू साध्य होईल. भूषणच्या विरक्तीच्या भिंतीतली एक एक वीट ढासळत होती. वाटेल ते करून श्रीमंत होण्यासाठी उत्सुक असलेली महत्त्वाकांक्षी, कृतनिश्चयी, साहसी बनलेली बिंबा आपल्या लाघवाचे आणखी प्रहार त्या भिंतीवर करू लागली. एके दिवशी ती भूषणला म्हणाली, तुम्हाला कंटाळा कसा कधी येत नाही? तो म्हणाला, कंटाळा? कशाचा? कामाचा. तो हसला आणि म्हणाला, आला असता पण एवढंच म्हणून तो गप्प झाला. तिने विचारलं, पण काय? पण असं की कामामुळे तर तुमचा सहवास मला मिळतो. असं? तिनं तिरपा नेत्रकटाक्ष त्याच्यावर रोखला. त्यानं विचारलं, तुम्हाला कंटाळा येतो का? सहवासाचा नाही येत, परंतु सहवासासाठी कामाची सबब लागावी याचा मात्र येतो. मग काय करावं म्हणता? या विहारातून जरा बाहेर पडावं. तो हसला. हा विहार काय? नाहीतर काय, बुद्ध भिक्षूंचे विहार असतात ना, तशातलीच तुमची ही जागा. यातून बाहेर पडून मोकळ्या हवेत स्वच्छंदाने विहार करण्याची इच्छा कशी कधी होत नाही तुम्हाला? विचार केल्याप्रमाणे त्याची चर्या झाली. तो म्हणाला, बरं जाऊया जरा बाहेर. तो निघालाच. तिने विचारलं,
म्हणजे काय? असेच येणार की काय? असेच म्हणजे कपडे नाही का करणार? कपड्यांचा कंटाळा आहे मला. आणि आपण दूर कुठे थोडेच जाणार आहोत. बंगल्याच्या मागच्या बाजूस समुद्र आहे. भरतीची वेळ आहे. खडकावर लाटा आपटत असतील, त्यांची मोज बघत बसू खडकावर. पायातल्या खडावा देखील न बदलता तो निघाला. बंगल्यामागची समुद्राकडे जाणारी वाट वाकडी तिकडी होती. खडावा घातलेल्या असून देखील त्याची पावलं ऐटीत पडत असली पाहून बिंबाला आश्चर्य वाटलं. प्रत्येक पावलागणित त्याच्या पायातल्या खडावांचा चटचट आवाज होत होता. ती लहान असताना तिने विठूच्या तोंडचं एक गाणं ऐकलं होतं. पायी खडावा चटचट करीती. त्या गाण्याची तिला आठवण झाली. कोणत्याशा नाटकातलं होतं ते गाणं. बसल्यानंतर किती वेळ तरी भूषण स्तब्ध राहिला. हिंदकळत फेसाळत गरजत येऊन खडकावर धडक घेणाऱ्या लाटांकडे बघत. तीही बघत राहिली लाटांकडे आणि मधूनच चोरट्या दृष्टीनं त्याच्याकडे. अंगावरच्या साध्या भगव्या वस्त्रांनी व दाढी मिशांनी त्याचं सौंदर्य लपलं नव्हतं. त्याचे हात किती बांधे सूद होते. बोटं निमुळती, खांदे रुंद, डोळे मोठाले नव्हते परंतु पाणीदार आणि तीक्ष्ण. एकंदर अंगाला कमालीच्या निर्मलतेची कांती होती. दाढी मिशांच्या मधोमध सापडल्या ओठांचा रक्तवर्ण फारच मोहक होता. बिंबाला वाटलं त्याचा हात ओढून हातात घ्यावा. तितक्यात त्यानं एकदम नजर वळवून तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, तुमचं नवं पुस्तक फार चांगलं होत आहे. हं? होय, मी काही लेखक नाही, पण कितीतरी लोक लेखक म्हणूनच तुम्हाला ओळखतात. तुमच्या पहिल्या पुस्तकाला कुठनं आणि किती मागण्या येतात हे मला माहीत आहे ना. ते पुस्तक लोकप्रिय होईल अशी माझी मुळीच कल्पना नव्हती. काकाजीनं आग्रह केला म्हणूनच लिहिलं मी ते. काकाजीची आणि तुमची फार ओळख दिसते. त्याची आणि माझ्या काकांची जास्त आहे. काकाजींचा थोरला भाऊ. एकदम हसून बिंबानं विचारलं, थोरला भाऊ आहे काकाजीला? त्याला आवडणारं तिचं हसणं आणखी ऐकण्याच्या इच्छेने तो म्हणाला, एक सोडून 3 थोरले भाऊ आहेत काकाजीला. ती हसली, मान वेळावून म्हणाली, हॅ, खोटं. खोटं नाही, खरंच. त्यातला एक भाऊ बड्या सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन भडोचला शेती बागायती करतो. काय सांगता? एक पारशी माणसं शेती करीत असतील असं वाटत नाही. ती मोठ्यांदा हसत राहिली. कल्पित गोष्ट नाही सांगत, खरंच. माझ्या काकांची गिरणी आणि मोठी पिढी भडोचला आहे. त्यामुळे काकाजीची आणि माझ्या काकांची खूप ओळख. त्यामुळे माझी आणि त्यांची झाली. डॉक्टरीची परीक्षा मी पास झालो, पण धंदा असा कधी केलाच नाही. योगविद्येच्या नादानं खूप प्रवास केला. काकांनी माझे नेहमीच लाड केले. माझे छंद याबद्दल त्यांनी कधी नापसंती दाखवली नाही. मी हवे तेवढे पैसे मागायचे, त्यांनी द्यायचे असं चाललं आहे. कधी कधी ते म्हणतात की गिरणी आणि पिढी तू चालवायची आहेस पुढे. इथं भडोचला येऊन स्थिर केव्हा होणार तू? एके जागी स्थिर राहणं तर माझ्या स्वभावातच नाही. प्रवास करीत असलो की मी आनंदात असतो. आता हे पुस्तक केव्हा संपवीन आणि मुंबई सोडीन असं झालं आहे मला. बरं झालं सांगितलं, ती म्हणाली. आता तुमचं काम झटपट करणार नाही मी. शक्य तितका वेळ लावीन. ते का? बिंबा काही बोलली नाही. फक्त खालच्या मनाने त्याच्याकडे तिरपी नजर टाकून ती हसली. तिच्या मनात येत होतं, आपला हेतू सिद्धीस न्यायला फार मुदत मिळणार नाही. आपल्याला असं दिसतं. काम झटपट उरकलं पाहिजे. बऱ्याच वेळानं तो म्हणाला, फार बरं वाटलं इथं बसल्यानं. ती म्हणाली, मी आग्रह करून बाहेर काढलं म्हणून रागवाल अशी भीती वाटली होती मला. हा, काहीतरीच काय. उलट मी तुमचे आभार मानतो. आता रोजचं काम आटोकलं की आपण दोघांनी इथं यायचं बरं का? त्यानं ते कबूल केलं. ती दोघं किनाऱ्यालगतच्या त्या जागी रोज बसू लागली.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.